रामकृष्ण हरी. तरंग 5वा 29 क्रमांकाचा परिच्छेद आहे. चालू आहे दादा. राहू दे. पंचकोशाच्या निराशाचा प्रकाश. याच्या अगोदरचा परिच्छेद सांगत असताना शेवट पंक्ती त्यांनी घातली की ज्याप्रमाणे दर्भातील कोमल गर्भ काढून घेतेवेळी वरील स्थूल पात्रांचा त्याग करावा लागतो, त्याप्रमाणे जीवेश्वराचे यथार्थ स्वरूप जाणण्याकरिता त्याचवरील पंचक्रोशाचा निराश करावा लागतो. ही जी पंक्ती आहे, या पंक्तीपासून पुढचा पॅरेग्राफाची पुढल्या या मुद्द्याची जन्म आहे. त्याच्यामध्ये पहा, सांगतात जसं एखादं ते मुंजा नावाचं गवत आहे, त्या मुंजा नावाच्या गवतामधल्या आतला जो कोमल गर्भ असतो तो गर्भ काढत असताना तो तसा निघत नाही. बाहेरच्या सर्व पाकळ्या काढल्या का खाली गर्भ अवशिष्ट राहतो. किंवा गुरुवारी वक्तेबाबांच्या मुखातून ऐकलेलं उदाहरण मकाचं कणीस. मकेचं जे कणीस आहे तर ते आतल्या जो तो गाभा आहे, तो गाभा मिळवायचा असेल तर त्याच्यावरील सर्व पापुद्रे काढावे लागतात. पापुद्रे काढले का खाली मकाचं कणीस राहतं. किंवा बाभोळीची सारावी हाते या न्यायाने आत्मस्वरूपावर हे पंचक्रोशाचा आवरण आहे. आणि या पंचकोशामध्येच त्रिविध शरीरांचा समावेश आहे, किंवा त्रिविध शरीरामध्येच पंचक्रोशाचा समावेश आहे. त्रिविध शरीराचा निराश हेच पंचकोशाचा निराश आहे, आणि पंचकोशांचा निराश हेच त्रिविध शरीराचा निराश आहे असे सांगतात ते. पहा, जीवेश्वराचे यथार्थ स्वरूप जाणण्याकरता त्याचवरील पंचकोशाचा निराश करावा लागतो. पंचदशिकार सांगतात यथा मुंजादिशिकैव महात्मा युक्त्या समुद्रतः शरीरतत्रितया धीरैः परम ब्रह्मैव जायते, असं पंचदशिकारांनी हे मत मान्य केलेलं आहे. पंचकोशाच्या निराशाचा प्रकार. स्वप्नामध्ये स्थूल देहाचे भान होत नसून आत्म्याचे भान होते. ज्यावेळेस जीवाचा प्रवास हा नेहमी 3 अवस्थेतून होतो. एक आहे जागृती, एक आहे स्वप्न, एक आहे सुषुप्ती. फारच प्रयत्न केले तर समाधी, आणि गेलाच तर आत्मानंदात असं जात होतो. समयाच्या समाधी अवस्थेमध्ये त्याला केवळ आनंदाचा उपभोग असतो. वृत्ती मात्र कारणातली नसते, कारणाचा बाध झालेला नसतो समाधी अवस्थेमध्ये. तर हे सांगतात स्वप्न अधिष्ठानात लीन झालेली असते. अधिष्ठानाचा आनंदाचा उपभोग त्याला होतो, परंतु परत वृत्ती मागे देहात्मवादी होऊ शकते. स्वप्नामध्ये स्थूल देहाचे भान होत नसून आत्म्याचे भान होते. ज्यावेळेस स्वप्नावस्थेमध्ये जीव जातो त्यावेळेस त्याला स्थूल देहाचे भान होत नसून आत्म्याचे भान होते असं सांगतात. ज्यावेळेस स्वप्नावस्थेत जीव जातो त्यावेळेस तिथं जे आपल्याला स्वप्नाची प्रतीती होते तर ती स्वतंत्र संपूर्ण त्रिपुटी, म्हणजे द्रष्टा, दृश्य आणि दर्शन ही स्वतंत्र तिथं उत्पत्ती होते. आणि त्यावेळेस मात्र स्थूल देहाचं भान नसतं. आपण म्हणून मला स्वप्न पडल्यानंतर माझा देह तर मला दिसला, तर तो हा जो स्थूल देह हा तिथं नाही, ही स्वतंत्रच तिथं त्रिपुटीची उत्पत्ती होते. परंतु आत्मा मात्र आहे. कारण का? त्याचं प्रकाशन कोणी केलं? आत्म्यानेच केलं. म्हणून आत्मा आहे, पण स्थूल देहाचा तिथं व्यतिरेक आहे आणि आत्म्याचा अन्वय आहे. अन्वय म्हणजे असणे आणि व्यतिरेक म्हणजे नसणे. स्वप्न अवस्थेत स्थूल देहाचा आहे व्यतिरेक आणि आत्म्याचा आहे अन्वय. अन्वय म्हणजे असणे आणि व्यतिरेक मध्ये नसणे. झोपेत सूक्ष्म शरीराचे भान होत नाही. झोपेत सूक्ष्म शरीर कोणतं आहे? पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, पंचप्राण आणि अंतःकरण. याची तेथे प्रतीती होत नाही. कोठे? झोपेमध्ये. झोपेमध्ये याची कशाचीही प्रतीती होत नाही. परंतु मात्र झोपेत सूक्ष्म शरीराचे भान होत नाही. तथापि सुखस्वरूप आत्म्याचे स्वयंप्रकाशाने भान होते. जो सुखस्वरूप आत्मा आहे त्याचं मात्र स्वयंप्रकाशत्वाने प्रतीती येते. असं म्हणजे काय झालं? झोपेमध्ये सूक्ष्म शरीर नाही, सूक्ष्म शरीर नाही आहे, परंतु काय आहे?
आत्मा आहे. सूक्ष्म शरीरांचं भान नाही, हा तेच सूक्ष्म शरीराची अप्रतीती आहे. म्हणजे तीनही अवस्थेमध्ये जागृती अवस्था भोगत असताना स्वप्न आणि सुषुप्तीचा व्यतिरेक आहे. स्वप्न अवस्था भोगत असताना जागृती आणि सुषुप्ती या दोन्ही अवस्थेचा व्यतिरेक आहे. आणि सुषुप्ती अवस्थेत गेल्यामुळे सूक्ष्म शरीराचे भान होत नाही. तथापि तिथं मात्र आत्मा आहे. सांगायचे काय, तीनही अवस्थेमध्ये अवस्थांचा एकमेकात व्यतिरेक आहे, परंतु तीनही अवस्थेमध्ये आत्म्याचा मात्र अन्वय आहे. जो म्हणले कशाचे सांगतात ना पुढं, म्हणले का हो झोपेत तर भान कसं म्हणता तुम्ही, तर ते सांगतात की झोपेत सुखाचे भान नसेल तर मी सुखस्वरूप निजलो होतो अशी स्मृती जागृतीत होणार नाही. म्हणून सुखाचे ज्ञान झोपेत आहे, शिवाय ते सुख तो विषय दुसरा आहे. पहा म्हटले का हो तुम्ही सांगतात सूक्ष्म शरीराचे भान झोपेत नाही, परंतु सुखस्वरूप आत्म्याचे स्वयंप्रकाशत्वाने भान होते. हे काय सांगता, हे काय लक्षात आलं नाही बा. तर ते म्हणतात भान नाही का, तो म्हटला सुषुप्तीत ते उपकरणं नाहीत, त्यांना उपकरणं जरी दिसत नसतील परंतु भान होतं. म्हटले कशावरून, म्हणजे ज्या अर्थी जागा झाल्यानंतर तो काय म्हणतो, मी सुखस्वरूप निजलो होतो, मी सुखाने झोपलो होतो, असा जो तो ती प्रतीती सांगतो. आणि कोणतीही स्मृती या स्मृती सासा अनुभव पूर्विका अशी व्याप्ती आहे स्मृतीची. म्हणून ही जी स्मृती आहे ही अनुभूत विषयाचीच स्मृती आहे, हे तो जागृतीत आल्यानंतर सांगतो. मग ज्या अर्थी जागृतीत आल्यानंतर सांगतो की मी सुखाने झोपलो होतो, त्या अर्थी सुषुप्तीत ही सुखाची काय होते, प्रतीती होते. ही स्मृतीवरून तिकडे जायचं असतं असं. म्हणून हो या स्मृती ही सासा अनुभवपूर्विका अशी व्याप्ती आहे. म्हणून सुखाचे ज्ञान झोपेत आहे, म्हणून सुखाचे काय आहे, ज्ञान झोपेत आहे. हा शिवाय ते सुख विषयांपासून होत नाही. बरं म्हटले का हो तिथं जे सुख झालंय ते सुख विषयापासून झालं का, म्हटले विषयापासून होत नाही, कारण तेथे विषय नसतात. तेथे म्हणजे सुषुप्ती अवस्थेमध्ये विषय नसतात. म्हणून झोपेत असणारे सुख आत्मरूपच म्हटले पाहिजे. म्हणून झोपेत जे सुखाचा आपल्याला उपभोग होतो तो निर्विषय सुखाचा उपभोग आहे. विषयजन्य सुखाचा तो उपभोग नसून निर्विषय सुखाचा उपभोग आहे. आणि निर्विषय हे परब्रह्म आहे, निर्विषय सुख हे फक्त परब्रह्माचं आहे, तिथे विषय सुख नाही. मग सुख कोणाचं, तर ते आत्म्याचं सुख आहे. यावरून काय ठरतं की आत्मा तिथं मात्र काय आहे, सुखस्वरूपच आहे. आत्मा तिथे स्वयंप्रकाश आहे. त्या प्रकाशाने सुखस्वरूप आत्मा झोपेत भासतो आणि आत्मा स्वयंप्रकाशही आहे. आणि म्हणूनच त्या प्रकाशाने सुखस्वरूप आत्म्याचं काय होतं, प्रकाशन होतं. निधिध्यासनाचे फल जी निर्विकल्प समाधी, त्यात अज्ञानकृत आवरणरहित सुखरूप आत्म्याचे भान होते. त्यावेळी कारण शरीर रूप अज्ञानाचे भान होत नाही. या अनुभवावरून स्थूल सूक्ष्म आणि कारण हे तिन्ही देह व्यभिचारी आहेत. म्हणजे कोणताही एक देह तिन्ही अवस्थेत भासत नाही आणि आत्मा मात्र सर्व अवस्थेत भासतो. म्हणून आत्मा व्यापक आहे. अशा चिंतनाने 3 शरीरावरून आत्मा पृथक जाणावा. पहा आता निधिध्यासनाचे फल जी निर्विकल्प समाधी ही 4थी अवस्था, एक जागृती, एक स्वप्न, एक सुषुप्ती. तर हे सांगतात पहा निधिध्यासनाचे फल जे निर्विकल्प समाधी, त्यात म्हणजे त्या निर्विकल्प समाधीमध्ये अज्ञानकृत आवरणसहित सुखरूप आत्म्याचे भान होते. तिथं मात्र सुखरूप आत्म्याचं भान होतं, परंतु अज्ञानकृत आवरणासहित, कारण अज्ञानाच्या आवरणाचा अज्ञानकृत आवरणरहित सुखरूप आत्म्याचे भान होते. निधिध्यासनाचे फल. आता ही योग्याची समाधी नाही घेतली. मग इथे हे बघा निधिध्यासनाचे फल जे निर्विकल्प समाधी, त्यात अज्ञानकृत आवरणरहित असं म्हटलेलं आहे. अज्ञानकृत आवरणरहित. आता याच्यात योग्याचाही विषय घेता येईल आणि समाधिस्थ पुरुषाचाही, जो ब्रह्मज्ञानी पुरुष आहे त्यालाही. ब्रह्मज्ञानी जो पुरुष आहे त्याला अज्ञानकृत आवरण तर नसतंच. आणि त्याला ज्यावेळेस अनुभूती गुंतला अशा वेळेस, म्हणजे ज्याला केवळ आत्मानंदाचीच प्रतीती आहे, केवळ आत्मानंदाची प्रतीती, त्याला समाधीला लागली. जसे आपले तात्या समाधीला अवस्थेत प्राप्त झाले असताना तिथं जागृतीही नाही, जागृतीची भान नाही, सुषुप्तीचंही भान नाही आणि स्वप्नावस्थेचंही भान नाही. आता योग्यालाही समाधी अवस्था लागते. ज्यावेळेस योग्याला निर्विकल्प समाधी लागते त्यावेळेसही त्याला तिथं सूक्ष्म देहाची प्रतीती होत नाही, स्थूल देहाचीही नाही. कारण शरीर असतं. कारण योगी जो आहे त्याला जोपर्यंत ब्रह्मज्ञान होत नाही तोपर्यंत कारण शरीराचा दंश
शास्त्राने मानलेलं नाही. कारण शरीराची विनाशकता ही ब्रह्मज्ञानाला आहे, योगाला नाही. आणि त्याला योग प्राप्त झालेला असतो, ज्ञानयोग प्राप्त झालेला नसतो. म्हणून कारण शरीर आहे, परंतु मात्र या तिन्ही अवस्थेचं तिथं काय आहे, अभान आहे. त्यावेळी त्याला तिथं जे भान आहे ते कशाचं आहे? आत्मानंदाचं आहे. अधिष्ठानात वृत्ती लीन झाल्यामुळं ज्याच्यामध्ये वृत्ती लीन झाली त्याचा उपभोग त्याला घडतोच असं. आणि त्याच्यातही सूक्ष्मता गुरुरे मारुती बाबांनी सांगितली होती की कोणताही व्यवहार हा वृत्तीलाच धरून होतो. जर सुषुप्तीत आणि समाधी अवस्थेत आत्मानंदाचा उपभोग होतो तर केवळ दृंगमात्र चैतन्यात व्यवहार मानलेलाच नाही, तिथं केवळ दृंगमात्रता मानलेली नाही शास्त्राने. सुषुप्ती आणि समाधी अवस्थेतही किंचित वृत्ती मानलेल्या आहेत, फक्त त्याची अभिव्यक्तीला वर सांगता येत नाही, कारण केवळ दृंगमात्रात व्यवहार नाही. हो, किंचित बाबांनी सांगितलं हा विषय. समाधी अवस्थेत सुद्धा वृत्तीचा त्यांनी निरोध केलेलाच आहे. व्यवहार वृत्तीशिवाय होतच नाही, हे तितकंच खरं आहे. वृत्तीची आवृत्ती किंवा निरोध हा हे सांगतानाच असते योगस्तु चित्त वृत्ती निरोध, म्हणजे वृत्ती आहे तिथे निरुद्ध झाले. हां, क्रिया फक्त निवृत्त म्हणजे कैवल्यातच होईल. त्याची आत्यंतिक निवृत्ती जी आहे ती कैवल्यात होईल. बाधितानुवृत्ती मानलेलीच आहे. जरी तुम्हाला ज्ञान झालं तर वृत्तीची आवृत्ती होत राहील, वृत्तीचा व्यवहार होत राहील. वृत्तीच नाही असा एकच काळ आहे फक्त, ती म्हणजे विधेय अवस्था. विधेय अवस्थेत वृत्ती नसतेच, कारण हा जो सूक्ष्म शरीर जे आहे ते शरीर आपल्या आपल्या उपादानात लीन झालेलं असतं आणि स्थूल देह पडलेला असतो, कारण शरीराचा ध्वंस झालेला असतो. विदेह स्थितीमध्ये अशी स्थिती आहे. असं आहे. निर्मनस्क अवस्था जरी सांगत असतील त्यावेळेस वृत्तीचा निरोध आहे. सुरेश्वराचार्यांनी निवासकारांनी याच्यामध्ये वृत्ती मानलेली. निवृत्तीत असा काल फक्त विधेय दिसत नाही. आता ती शिखा पेटवली ना आपण याची दीपज्योती, तर आपल्याला वाटतं वा एकच दीपज्योती, पण ती नसते. सारखी ती तेवत असते, सारखी तेवत असते. जी ज्योत पेटवली ना आपण सुरुवातीला प्रथम क्षणी जो अग्नी उत्पन्न झाला तो केव्हाच विलायला पावलेला आहे. त्या मागच्या पूर्व शिखा, ह्या मागच्या ज्या शिखा आहेत त्याला काय करतात, जन उत्पत्ती देतात असं आहे. फक्त लक्षात येत नाही तो वेग, अतिवेग अतिशयामुळे ते लक्षात येत नाही. जसं आपण इंद्रायणीला स्नानाला गेलो, वा काय इंद्रायणी माता आहे, खरोखर आम्ही तुमच्या पाण्यात कालही स्नान केलं आणि त्याच पाण्यात आज स्नान करून राहिलो, इंद्रायणीहूनच आंघोळ करून आले पण ते कालचं पाणी निघून गेलंय असं आहे. फक्त ते पाण्याचा अतिप्रवाहामुळे हे लक्षात येत नाही. वेगातिशय भुली हेतू होय. त्यावेळी कारण शरीररूप अज्ञानाचे भान होत नाही आपलं समाधी अवस्थेमध्ये. या अनुभवावरून स्थूल, सूक्ष्म आणि कारण हे तिन्ही देह व्यभिचारी आहेत. म्हणजे कोणताही एक देह, तीनही देह व्यभिचारी आहेत. म्हणजे काय, एक असतात तर एक नसतात असे त्यांचा अन्वय व्यतिरेक आहे. म्हणजे कोणताही एक देह तिन्ही अवस्थेत भासत नाही. एक देह कोणताही तिन्ही अवस्थेत भासत नाही. म्हणजे काय सांगायचं काय, जर सुषुप्ती असेल तर त्या दोन देहाचा व्यतिरेक आहे. आपलं जागृतीत दोन देहाचा व्यतिरेक आहे. सूक्ष्म शरीर म्हणजे स्वप्नावस्थेमध्ये दोन देहाचा व्यतिरेक आहे. कारण शरीर म्हणजे सुषुप्तीमध्ये दोन देहाचा व्यतिरेक आहे. आणि समाधीमध्ये गेलं तर तिन्ही देहाचा व्यतिरेक आहे. म्हणून आणि आत्मा मात्र सर्व अवस्थेत भासतो. आत्म्याची मात्र या इथं दिलेल्याप्रमाणे चारही अवस्थेत त्याची मात्र प्रतीती आहे. म्हणून व्यापक आहे. का बरं आत्म्याची प्रतीती तिन्ही अवस्थेत मानली, कारण जगदांत प्रसंग आला असता आत्म्याचा व्यतिरेक माना ना म्हटले. काय होत आहे, मानून कसं चालेल. तुम्ही म्हणता त्याला प्रमाण नाही, अनुभवाला, श्रुतीला आणि युक्तीला प्रमाण आहे. इथं शास्त्राने जमत नाही. आपलं श्रुती, युक्ती आणि अनुभव तिन्हीलाही विरोध येतो. आत्म्याचा व्यतिरेक मानताच येत नाही. जर मानला तर जगदांत प्रसंग होईल. असं आहे. ज्ञान झालं कोणामुळं हे असा दोष येईल. आणि आत्मा मात्र सर्व अवस्थेत भासतो. म्हणून आत्मा व्यापक आहे. कारण सर्व अवस्थेत भासला की नाही सर्वकडे त्याची उपलब्धी होते. म्हणून आत्मा मात्र कसा आहे, व्यापक आहे. कुठं गेलं, सर्वच पंक्ती सारख्या भासतात. अशा चिंतनाने तीन शरीराहून आत्मा पृथक जाणावा असं चिंतन करावं की या देहाचा व्यतिरेक आहे, आत्म्याचा मात्र अन्वय आहे. या देहांचा व्यतिरेक आहे, आत्म्याचा मात्र अन्वय आहे. या देहांचा व्यतिरेक आहे, आत्म्याचा मात्र अन्वय आहे असं चिंतन करावं. अशा चिंतनाने तीन शरीराहून आत्मा पृथक जाणावा. स्थूल शरीर, अन्न. आता बघा, तीन शरीराहून आत्मा काय जाणावा, पृथक जाणावा. स्थूल शरीर अन्नमय कोश,
कारण शरीर आनंदमय कोश आणि सूक्ष्म शरीरात प्राणमय, मनोमय आणि विज्ञानमय असे 3 कोश आहेत. आता या 3ही शरीरामध्ये पंचकोशांचा अंतर्भाव करतात. 3ही शरीरामध्ये म्हणजे कोणत्या शरीरात कोणते कोश येतात, तर स्थूल शरीरामध्ये अन्नमय कोश येतो, कारण शरीरामध्ये आनंदमय कोश येतो आणि सूक्ष्म शरीरात प्राणमय, मनोमय आणि विज्ञानमय असे 3ही कोश येतात. या 3 शरीराच्या विवेकानेच पंचकोशाचाही विवेक होतो. या 3 शरीराचा विवेक केला तर पंचकोशाचाही काय होतो, विवेक होतो. 100 रुपये दिले का त्याच्यात 50 रुपये आल्यात जमा आहे. शते पंचाशतन आहे म्हणजे 100मध्ये 50 रुपयांची जशी गणती होते किंवा हस्तिपदे सर्व पदम निमज्जन या न्यायाने 3ही शरीरामध्ये या पंचकोशाचा समावेश होतो. या त्रिविध शरीराचा निराश केला असता पंचकोशाचा निराश झाला आहे असं काही स्वतंत्र सांगायची गरज नाही. आणि या 3 शरीराच्या विवेकानेच पंचकोशाचाही विवेक होतो. असे जीवाचे स्वरूप व्यष्टी पंचकोशाहून पृथक आहे. असं जीवाचं स्वरूप मात्र काय आहे, त्याला जे प्राप्त झालेले व्यष्टी पंचकोश आहे त्या व्यष्टी पंचकोशापासून काय आहे, पृथक आहे. तसेच ईश्वराचे स्वरूपही समष्टी पंचकोशापासून काय आहे, पृथक आहे असे जाणावे. तसं ईश्वराचंही स्वरूप म्हणजे ह्याच्यात करायचं आहे आपल्याला निराश करत असताना तत् आणि त्वम ही 2 पदे आपल्या पुढे श्रुती मातेने ठेवलेली आहे आणि अशी पदाने ऐक्य सांगितलं तर तत् आणि त्वम पदाचं ऐक्य काही संभवत नाही. तर यांनी सांगितलं तत्पदामध्ये तत्पद हे ईशाचं वाचक आहे आणि त्वमपद हे जीवाचं वाचक आहे. त्वमपदामध्ये जो औपाधिक भाग आहे आणि तत्पदामध्ये जो औपाधिक भाग आहे त्या उभय भागामध्ये पंचकोश आहेत. तत्पदाचे पंचकोश समष्टी का व्यष्टी, समष्टी आणि त्वमपदाचे पंचकोश हे व्यष्टी का समष्टी, व्यष्टी. मग तत्पदाला चिटकून असलेले जे समष्टी पंचकोश आणि त्वमपदाला चिटकून असलेले जे व्यष्टी पंचकोश या उभय पंचकोशांचा काय करायचा, त्याग करायचा. खाली राहिलं फक्त दृंगमात्र चैतन्य. त्वमपदात राहिला कुटस्थ आणि तत्पदात राहिलं ब्रह्म. तर तत् आणि त्वम अशी या पदाने ऐक्य सांगितलं. ते कोणाचं सांगितलं, पंचकोशांचं का पंचकोशासहित तत्वपदाचं, तर पंचकोशांचंही ऐक्य नाही आणि पंचकोशासहित तत्वम पदाचंही ऐक्य नाही. तर पंचकोशाने विवर्जित असे जे तत्वम दृंगमात्र पद आहेत त्यांचा काय आहे, अभेद आहे. काही चुकत असलं सांगा. बरं चुकत असलं तर सांगा. का सगळं चुकत आहे म्हणून काही सांगायची इच्छा नाही. जसे जीवाचे स्वरूप व्यष्टी तसे ईश्वराचे स्वरूपही समष्टी पंचकोशाहून कसे आहे, पृथक आहे असे जाणावे. समष्टी पंचकोशाहून पृथक आहे असे जाणावे. मागील तरंगात आकाश दृष्टांताने जीवेश्वरांच्या लक्ष स्वरूपांचा विचार विस्ताराने सांगितलेला आहे. मागच्या तरंगामध्ये याचा विषय विस्ताराने आलेला आहे आणि पुढच्या तरंगात आस्ती भाती प्रियरूप आत्म्याची परमार्थ स्वरूप जास्त विचार करून सांगणार आहोत. पुढच्या तरंगातही आस्ती भाती प्रियरूप आत्मा जो आहे त्याचा विचार आम्ही पुढच्या तरंगात विस्ताराने सांगणार आहोत. म्हणून यावेळी संक्षेपानेच आत्मविचार सांगितलेला आहे. यावेळी म्हणजे या 5व्या तरंगात संक्षेपानेच म्हणजे थोडक्यात अगदी आत्मविचार अगदी थोडक्यात सांगितलं आहे. केवळ पंचकोशाहून आत्मा वेगळा जाणला म्हणजे एवढ्यानेच इति कर्तव्यता झाली असे नाही. तर कृतकृत्यता प्राप्त होण्याकरिता जीवब्रह्माच्या अभेदाविषयी पुन्हा विचार करावा लागतो. म्हणून कर्तव्याभावरूप कृतकृत्येच्या सिद्धीकरता महावाक्याचा उपदेश करीतो. पाहता फार गोड वाक्य आहे. केवळ पंचकोशाहून आत्मा वेगळा आहे, वेगळा जाणला म्हणजे एवढ्यानेच इथे कर्तव्यता झाली असे नाही. याच्यावर गुरुरे बाबांनी एक वाक्य सांगितलं, मी फार सुंदर लिहिलं बघा इथं. पदार्थाचे मिथ्यात्व व अधिष्ठानाचे ज्ञान हे युगपत होते. हे तर महत्त्वाचं आहे. अधिष्ठानाचा विचार करत असताना ते मी आहे असा दृढ निश्चय करावा, नाहीतर पंचमिथ्यात्व तत्वात गुंतून पडतात. ते मिथ्यात्व तत्व आहे ना, पंचमिथ्यात्व म्हणजे पंचमिथ्यात्व मानलं. ते पंचमिथ्यात्व हे चैतन्याच्या विषयी मानलं आहे का औपाधी विषयी मानलेलं आहे, उपाधी विषयी. मग पंचमिथ्यात्व तत्वाने हे पंचकोश कसे मिथ्य आहेत आणि परत पंचमिथ्यात्व जे अद्वैत सिद्धिकाराने मानलेलं आहे त्याचा विचार करत महाराजांनी सांगितलं की तो आत्मा मी आहे असा निश्चय राहतो दूर आणि माणसं पंचमिथ्यात्व तत्वातच गुंतून जातात. नाहीतर पंचमिथ्यात्वात गुंतून पडतात व अधिष्ठानाचे ज्ञान राहिले मागे. आपले मन आपल्यास फसवीत असते तेव्हा मन माझ्या स्वरूपात प्रतिती मात्र सुद्धा नाही असा निश्चय करावा, असं बाबांनी सांगितलेलं वाक्य इथं लिहून घेतलं. याच वाक्यावर सांगितलं. ते सांगायचं काय की केवळ पंचकोशाहून आत्मा वेगळा आहे असं जाणलं म्हणजे एवढ्यानेच इथे कर्तव्यता झाली नाही. तर म्हणजे काय, पंचकोशाहून आत्मा झाला आता वेगळा, फक्त झाला आपल्या कामासाठी, अजून काही बाकी आहे. हो. करणे
तर थोडी करणे हा बहुत करणे नाही थोडी करणे हा थोडे हा, नाही, थोडे. थोडे करणे काय आहे तेवढं सांगा म्हणजे त्यांना सोपं होऊन जाईल थोडं सांगा. तो पंचकोशाहून वेगळा काढलेला जो साक्षी आहे तोच ब्रह्मरूप आहे एवढेच करणे त्याचं काय करा श्लोक बिल सांगितलं होतं काय त्याने अगोदर हा? कुठे नाही सांगितलं. नाही सांगितलं. बरं असू दे मग बरोबर आहे मग तत्वमसी आहे. ते श्लोक नाही ते वाक्य आहे. सांगितलं ना हो सांगितलं ना पंचदशीत आहे. तेषु उपदिष्टते असं. आहे ना. त्यामध्ये हा सांगितलेलं आहे. तो कोणतं काय सांगितलेलं आहे तो पंचकोशाहून वेगवेगळा केलेला आत्मा तुझा आत्मा तो ब्रह्मरूप आहे हे वेदांतांनी सांगावं लागेल की महावाक्याचं श्रवण करावं लागेल. हो. त्यामुळे त्याला त्या जीव ब्रह्मज्ञान होतं. त्याचा काही वेगळा केलेला आत्मा ब्रह्मरूप करावा लागेल म्हणजे आहे ते निश्चय इत्थम सच्चित चांगदेवाने चांगदेवाने पंचकोशापासून आत्मा वेगळा केला नव्हता तर तो आत्मा त्याला ब्रह्मरूप एवढंच माहित नव्हतं. ब्रह्मरूप एवढं करणे माहीत नव्हतं हो. त्याला थोडकंच आहे 65 वेळाचं काम आहे. तेही त्याला कळालं नाही बघा. हा? मुक्ताईला सांगावं लागल्या. हा. ऐकावा तो अर्थ मुक्ताईच्या मुखे सांगदेवाने सांगावं. सांगितलेलं पण स्पष्टीकरण करावं लागेल. हो हो. केवळ पंचकोशाहून आत्मा वेगळा जाणला म्हणजे एवढ्यानेच ती कर्तव्यता झाली असे नाही, तर खाली काय राहिलं तर कृतकृत्यता प्राप्त होण्याकरिता. कृतकृत्यता म्हणजे आता मला कोणतंही कार्य राहिलंच नाही अशी जी कृतकृत्यता आहे ती प्राप्त होण्याकरिता जीव ब्रह्माच्या अभेदाविषयी पुन्हा विचार करावा. ते तत्व मी आहे, मी म्हणजेच ते तत्व आहे. सहा अहम अहम सहा असा उद्देश विधेय भावात्मक चिंतन करावं असं निश्चलदासजींनी मानलेलं आहे. कधी करायचं ते? पंचकोशाचा निराश झाल्यानंतर ते तत्व मी आहे आणि मीच ते तत्व आहे असं सहा अहम अहम सहा असं कधी करायचं ते किती दिवसांनी करायचं? ज्या गुरूंनी आपल्याला करून दिलाय त्यांच्याकडेच हे खातं असल्यामुळे ते लगेच म्हणते ना आता इथून पुढं मी सांगतो तसं ऐक तेच करून देतील. ज्ञानोबराय म्हणतात एक हरी आत्मा जीव शिव समा वाया तो दुर्गमा न घाली म्हण. मग अगोदर ज्ञानोबराय सांगितलं की बंधुनी नवनीता तैशगी अनंत ह्या जगातामध्ये समष्टी पंचकोशात तत्व बसलेलं आहे आणि ते मंथनी नवनीता तैशगी अनंत अनंत तत्व जे दडलेलं आहे. जसं दधी आहे, दधीमध्ये दोन अंश असतात, एक सार एक असार. दधी मंथन केल्यानंतर असार अंश हा बाजूला राहतो, सार अंश खाली राहतो. तर ते सारांश जो आहे तो आहे लोणी आणि त्याप्रमाणे या जगतामध्ये एक असार आणि साराचं मिश्रण झालेलं आहे. ज्ञानोबराय म्हणतात मग जसं दधी मंथन केल्यानंतर लोणी बाजूला राहतं आणि ताक बाजूला राहतं, तसं या जगतामध्ये सार आणि असार अंशाचं पृथक्करण म्हणजे समष्टी पंचतत्वाचा निराश झाल्यानंतर खाली एक तत्व राहतं आणि त्या तत्वाविषयी मात्र इति कर्तव्यता झाली नाही तेवढ्यानेच मग काय करावं. ज्ञानोबराय सांगतात एक हरी आत्मा, एक हरी आत्मा आणि जीव शिव समा असं एक जो हरी आहे तोच आत्मा आहे. मग ते सांगितलं पुढं परत जीव शिव समा कशाला सांगितलं तर ज्ञानोबराने उद्देश विधेय भावात्मक चिंतन सांगतात एक हरी जो आहे ना तोच आत्मा आहे आणि जो जीव आहे जीव शिव समा तोच जीव शिवा समान आहे असा विचार करावा ज्ञानोबराने मानलेला आहे. बरोबर. प्राप्त होण्याकरता जीव ब्रह्माच्या अभेदाविषयी पुन्हा विचार करावा लागतो. म्हणून कर्तव्य भावरूप कृतकृत्यतेच्या सिद्धीकरिता म्हणून कर्तव्य भावरूप मला काहीही कर्तव्य राहिलं नाही, काम नाही झालो पाहिरी कामा अशी स्थिती प्राप्त होण्याकरिता आणि कृतकृत्यतेच्या सिद्धीकरिता महावाक्याचा उपदेश तुला करतो असे श्री गुरु सांगतात. आता 30वा परिच्छेद सुरू प्रारंभ होतो. महावाक्य उपदेश प्रकार. श्री गुरु म्हणाले पंचकोशाहून आत्मा पृथक समजून तो आत्मा ब्रह्मरूप आहे असा निश्चय कर. श्री गुरूने सांगितलं पंचकोशाहून आत्मा पृथक समजून आत्मा हा पंचकोशाहून काय आहे विविक्त आहे असं समजून तो आत्मा परब्रह्म स्वरूप आहे म्हणजे मीच परब्रह्म आहे आणि परब्रह्म मीच आहे असा निश्चय कर. यावर शिष्य म्हणाला महाराज आत्मा पुण्य पाप करता आहे, कर्माप्रमाणे स्वर्ग नरकादी लोकात नाना प्रकारच्या सुखदुःखांचा भोगता आहे, असे असता त्याची ब्रह्माशी ऐक्यता कशी घडेल. शिष्याने परत प्रश्न विचारला महाराज तुम्ही सांगता आत्मा हा परब्रह्म स्वरूप आहे आणि पंचकोशाहून विविक्त असलेला जो आत्मा तो परब्रह्म स्वरूप आहे, पण मला एक शंका येते. काय शंका येते तर शिष्य म्हणला महाराज श्री गुरु
आपण आत्मा परब्रह्मस्वरूप आहे असं सांगितलं, परंतु आत्मा पुण्यपाप करता आहे. आणि आत्मा हा पुण्यपापाचा करता आहे की नाही? आत्मा सर्व पुण्यच करतो का पापही करतो? पुण्यात्मकही कर्म त्याच्याकडून घडतात आणि पापात्मकही कर्म त्याच्याकडून घडतात. तो पुण्यपापाचा करता आहे आणि कर्माप्रमाणे स्वर्ग नरकादी लोकात नाना प्रकारच्या सुखदुःखाचा भोगताही आहे. म्हणजे करताही आहे, भोगताही आहे. करता कशाचा आहे? पुण्य पापात्मक कर्माचा करता. आणि कर्म घडलं रे घडलं का त्याचा फलभोग होतोच. ना भुक्तम क्षीयते कर्म कल्पकोटी शतैरपी असं आहे. मग पुण्य पापाचा करता आहे आणि जो करता होतो तो अवश्यम भावी भोगता होतो. नुसता भोगता होत नाही, निश्चित त्याला भोगता व्हावंच लागतं. मग जर पुण्य पापाचा करता आहे तर पुण्यात्मक कर्म घडली तर कर्माप्रमाणे स्वर्ग लोकात जाऊन सुखाचा भोगता होतो. आणि जर पापकर्म केली तर कर्माप्रमाणे नरकादी लोकात जाऊन नाना प्रकारच्या दुःखांचा तो भोगता होतो. म्हणजे आत्मा कसा झाला? करता आणि भोगता झाला. आणि असे असता म्हणजे आत्मा हा करता आणि भोगता असता त्याची म्हणजे त्या करता भोगता आत्म्याची ब्रह्माशी एकता कशी घडेल? ब्रह्माची एकता कशी घडेल असा त्यांनी केला प्रश्न. श्रीगुरू म्हणतात बाबा रे, पहा काय कृपळू आहेत. श्रीगुरू म्हणतात बाबा रे, ब्रह्मरूप आत्म्याविषयी ब्रह्मरूप आत्म्याशिवाय जे दृष्ट श्रीधनपुत्रादी व शास्त्रद्वारा श्रुत जे स्वर्ग नरक पुण्य पापादी ही सर्व मिथ्या भ्रमरूप आहेत असे समज. आणि मिथ्या वस्तू ज्या अधिष्ठानावर भासते त्या अधिष्ठानास यत किंचित उपकार किंवा अपकार करीत नाही. जसे स्वप्नात भिक्षा मागितल्याने राजा दरिद्री होत नाही आणि मृगजलाने जमीन ओली होत नाही, किंवा रज्जू भासाने आपलं सर्प भासाने रज्जू विषयुक्त होत नाही. म्हणून तू कितीही शुभाशुभ कर्मे केलीस तरी आत्मदृष्टीने तू अकर्ता आहेस. याचा भावार्थ असा आहे की ब्रह्माशी अभिन्न जे तुझे आत्मस्वरूप त्याचे ठिकाणी आत्मस्वरूपाहून अत्यंत भिन्न असणारी स्थूल सूक्ष्म शरीरे, त्यापासून होणाऱ्या शुभाशुभ क्रिया आणि त्यांचे फल जन्म मरण स्वर्ग नरक सुखदुःख ही सर्व अविद्या कल्पित आहे. त्या कल्पित सामुग्रीने तुझा ब्रह्मभाव मागे केव्हाही बिघडला नाही, आता बिघडत नाही आणि पुढे केव्हाही बिघडणार नाही. तो नित्य ब्रह्मरूप आहे. कोणत्याही काली शरीराचा किंवा शरीर धर्माचा संबंध ब्रह्मरूप आत्म्याशी नाही, तो सदा मुक्तच आहे असं गुरूंनी त्याला गोड उत्तर दिलं. श्री गुरूने सांगितलं की आत्मा हा पंचकोशाने विभक्त केला जो आत्मा आहे तोच परब्रह्म आहे असा निश्चय कर. तर त्याने सांगितलं महाराज आत्मा तर पुण्य पापाचा करता आहे आणि त्या पुण्य पापात्मक कर्मामुळे त्याला सुखदुःखादी भोगे घडतात म्हणून तो भोगताही आहे. असा असता पुण्य पापात्मक आपलं करता आणि सुखदुःखाचा जो भोगता असा कर्त्या भोगत्या आत्म्याचा परब्रह्माशी ऐक्य होणार नाही. तर श्री गुरु सांगतात बाबा तसं नाही. ब्रह्मरूप आत्म्याशिवाय जे दृष्ट श्री धनपुत्रादी व शास्त्रद्वारा श्रुत जे स्वर्ग नरक पुण्य पापादी ही सर्व मिथ्या ब्रह्मरूप आहेत असे समज. श्री गुरूंनी सांगतात बाबा तू तसा निश्चय करतो आत्मा करता आणि भोगता आहे, हे तू तसा निश्चय करतो कशानुसार? शास्त्रानुसार. मग असा निश्चय करायला तुला काय होतं ते सांगतात. ब्रह्मरूप आत्म्याशिवाय जे दृष्ट म्हणजे दिसणारे सद्य व्यवहाराला योग्य, दृष्ट म्हणजे काय? सद्य व्यवहाराला योग्य, आत्ताच्या व्यवहाराला जे योग्य असलेले जे श्री धनपुत्रादी व शास्त्रद्वारा श्रुत शास्त्रामध्ये जे ऐकलेले स्वर्ग नरक पुण्य पापादी ही सर्व कशी आहेत? मिथ्या भ्रमरूप आहेत. हे सर्व मिथ्या आहेत असे तू समज. आणि मग हे कसे ठरले शास्त्रानुसार? हे सर्व श्री धनपुत्रादिक आणि स्वर्ग नरक ह्या सर्व कल्पना हा शास्त्राने केलेल्या आहेत आणि ह्या सर्व कल्पना मिथ्या आहेत असं तू समज. म्हटले जर समजलं मिथ्या म्हणजे मिथ्या आहेत असं समजलं, आम्हाला काय फलश्रुती प्राप्त होईल? तर श्री गुरु सांगतात मिथ्या वस्तू ज्या अधिष्ठानावर भासते त्या अधिष्ठानास यत किंचित उपकार आणि अपकार करीत नाही. बघा हे कसे आहेत? सर्व मिथ्या आहेत. मग हे जर मिथ्या आहेत तर मिथ्या वस्तू ही अधिष्ठानाला उपकारही करत नाही आणि अपकारही करत नाही. कारण का? कारण बरोबर आहे. हो यांची श्रीधनपुत्रादिकांची स्वर्ग नरकादी याची बी श्रीधनपुत्रादिकांची आणि स्वर्ग नरकाद्याची यांची आत्म्याहून विषम सत्ता आहे का? त्यांची कोणती सत्ता आहे सांगा बरं? श्रीधनपुत्रादी आणि स्वर्ग नरकादिकांची हां मानली तर व्यावहारिक, नाही तर
प्रातिभाषिकच आहे, आणि आत्म्याची कोणती आहे? पारमार्थिक सत्ता आहे आपली. समान सत्तेतच फक्त साधक व्यवहार बाधक व्यवहार होत नाही. होतो असं आहे. महाराज बरोबर आहे ना? लक्षात आलं ना? काही शंका नाही त्याच्याबद्दल. श्री गुरु सांगतात, तू जे सांगतो स्वर्ग नरकादिकांचा तो भक्त आहे आणि श्री धनपुत्रादी यांना अनुसरून तो कर्म करता आहे. तर कर्म करता आणि कर्माचा जो भक्त तू मानलाय ना, हे सर्व मिथ्या आहे. म्हणजे जर झालं आहे मिथ्या, त्याला ह्या चिंतनाला उपयोगी काय, त्याची उपयोगिता काय आहे? तर श्री गुरु सांगतात, जशी मिथ्या वस्तू हे अधिष्ठानावर भासत असते आणि भासते कालीही, भासल्यानंतर आणि भासण्याच्या अगोदर तर विषय सोडूनच दे, पण भासते काली देखील त्या अधिष्ठानास ती यत्किंचित उपकार आणि अपकार करत नाही. कारण का? विभिन्न सत्ताकत्वात हा हेतू आहे त्याचा. त्यांची विभिन्न सत्ता आहे आणि त्यांना विभिन्न सत्ताकत्व असल्यामुळं चैतन्याचा आणि त्या मिथ्या पदार्थाची सत्ता, आता ते मिथ्या म्हटल्यामुळं ते झाले प्रातिभाषिक आणि चैतन्य झालं पारमार्थिक. आणि मिथ्या पदार्थ हा त्याला काहीही लाभहानी करू शकत नाही. यावर गुरुवर्य स्वामी महाराजांचं एक वाक्य आहे त्या बोला स्वामीजींच्या मध्ये. स्वामीजी सांगायचे की जर हे पंचमहाभूत आहेत, तरी पंचमहाभूत एकामेकाला जाळू शकत नाहीत. हे पहा तुम्ही, पृथ्वी आकाशाला किती दगड हाणून फेका तुम्ही, तर आकाशाला दगड लागत नाहीत. पृथ्वीच्या नंतर अप म्हणजे पाणी, कितीही आकाशावर बादल्याच्या बादल्या पाणी शिपवा तरीही, आता एवढा पाऊस झाला, मग असं वाटतं का काय आकाश ओलं झालं? असं ओलं होत नाही आकाश. बरं, जल, कितीही जलाने आपलं अग्नीने जाळण्याचा प्रयत्न केला तरी आकाश जळत नाही. वाऱ्याने कितीही वाहून नेण्याचा प्रयत्न केला तरी आकाश वाहून जात नाही. मग इकडे ढग तिकडे कसे जातात? ते ढग आणि आकाशात फार जमीन आसमानचा फरक आहे. तर असं आहे, म्हणजे समान सत्तेत असलेले आकाश आणि ही चतुर्विध महाभूत ही त्या आकाशाला काही करू शकत नाही. तर हे विषम सत्तेतील असलेलं संपूर्ण जगत हे चिदाकाशाला काय करील, असे स्वामीजींचे बोल स्वामीजींच्या पुस्तकात आलेलं वाक्य आहे. विभिन्न सत्ताकत्व, आकाश आणि पृथ्वी आपली जी चार महाभूत आणि आता त्यांची तर समान सत्ता आहे की नाही, तिथं त्यांच्या साधे बाधक व्यवहार व्हायला पाहिजे की नाही. मी आता सांगितलं समान सत्तेत साधे बाधक व्यवहार होतो. मग आपण जर कोणी ठरवलं का आकाशाला जाळायचं, ओलं करायचं, वाहून न्यायचं दुसऱ्या जागेवर, होतंय का? साधक व्यवहार होतो का, बाधक व्यवहार होतो का, मिनी होतो आणि समान सत्ता नाही का? समान सत्तेत असं का? साध्या आकाशाला काय, आकाशाच्या ठिकाणी समान सत्ता असूनही पृथ्वी आदी महाभूतांचा यत्किंचितही परिणाम होत नाही. तर आकाशाचा आकाश असणारा चिदाकाश आत्मा, त्याच्या ठिकाणी ही पृथ्वी अधिक महाभूत किंवा हा व्यवहार त्याला काही लिप्त करू का? करणार नाही असं. कारण अद्वैत मकरंदामध्ये आलेले समान सत्तेत साधक बाधक व्यवहार होत नाही, तर विषम सत्तेत होणं शक्यच नाही. हा काही नक्कीच नाही आहे. म्हणून ही यावत प्रपंच मिथ्या आहे आणि तो मिथ्या प्रपंच अधिष्ठानावर, ज्या अधिष्ठानावर भासतो त्या भासतेकाली ही उपकारही करत नाही आणि अपकारही करत नाही, अशी काहीही करत नाही. म्हणले दृष्टांत द्या. मृगजळाचा पूर नसतो तेव्हा ती जमीन कोरडी असते, जेव्हा पूर येतो तेव्हा तेवढ्या वेळ तात्कालिक फक्त ते काय होते, ओली होते. हे आपल्या दररोजचा अनुभव आहे की नाही. मृगजळाची नेवलांश काय भूमी तेमे ह्यावरांचा आक्षेपार्थी ओली होते. मृगजळ म्हणले ते काय शिकवतं? उदाहरण द्या म्हटले. मिथ्या वस्तू जर अधिष्ठानावर भासते तर ती त्याला लाभही करत नाही आणि हानीही करत नाही. याला उदाहरण द्या. तर उदाहरणं देतात. स्वप्नात भिक्षा मागितल्याने राजा काही दरिद्री होत नाही. राजाने काय केलं, स्वप्नात काय मागितली, भिक्षा मागितली, आला जागृतीत आणि झाला का दरिद्री त्याला प्राप्त झालं नाही. मृगजळाने जमीन ओली होत नाही. कारण का? जमिनीची सत्ता व्यावहारिक आणि मृगजळाची प्रातिभाषिक. किंवा सर्पभासाने रज्जू काही विषयुक्त होत नाही. सर्पाची सत्ता प्रातिभाषिक आणि रज्जूची सत्ता व्यावहारिक. विषम सत्ताकत्व असल्यामुळं ते प्रातिभाषिक जे पदार्थ आहेत ते पदार्थ त्या ज्या अधिष्ठानावर बसतात त्या अधिष्ठानाला किंचित लाभ आणि किंचित हानीही करत नाही. म्हणून सत्ताकत्व का म्हणतात? सत्तेने युक्तत्व, आणि सत्ताकत्व आणि वत्व म्हटलं का वेगळं? कत्व आणि वत्व याच्या दोन्ही प्रत्यात एवढा काही विशेष नाही. पण असं मला ते न्याय परिभाषा हा. ताकद वापरतात. हा आणि ती त्याची सवय लागलेली. न्यायामध्ये एकच म्हणते व्याकरणाला धरून विचारू दे ना काही बी.
न्यायामध्ये नाही ना म्हणून व्याकरणामध्ये म्हणलं तर तो व्याकरण पण न्यायामध्ये याने युक्त म्हणते सत्ता कसं सत्तेने युक्त नाही का. हो, म्हणून तू कितीही शुभाशुभ कर्मे केलीस, बघा काय गुरुजी सांगतात, म्हणून तू कितीही शुभाशुभ कर्मे केलीस तरी आत्मदृष्टीने तू अकर्ता आहेस. अकरा बोध आहे की नाही? हा खरा बोध आहे. कितीही कर्म केली, तू शुभ कर्म कर आणि अशुभ कर्म कर, या उभय कर्माचा तुझ्या ठिकाणी काय आहे, अलिप्तता आहे. तू तुझ्या ठिकाणी ते लागूच शकत नाही. तू आत्मदृष्टीने पाहू केलं तर तो कोण आहे, अकर्ताच आहे. याचा भावार्थ असा की, त्याचा गोड भावार्थ सांगतात, ब्रह्माशी अभिन्न जे तुझे आत्मस्वरूप, त्याचे ठिकाणी आत्मस्वरूपाहून अत्यंत भिन्न असणारी जी स्थूल सूक्ष्म शरीरे आणि त्यापासून होणाऱ्या शुभाशुभ क्रिया आणि त्यांचे फल जन्ममरण स्वर्ग नरक सुखदुःख ही सर्व अविद्या कल्पित आहेत. त्या कल्पित सामुग्रीने तुझा ब्रह्मभाव मागेही केव्हा बिघडला नाही, आता बिघडत नाही आणि पुढेही केव्हा बिघडणार नाही. तो नित्य ब्रह्मरूप आहे. कोणत्याही काली शरीराचा किंवा शरीरधर्माचा संबंध ब्रह्मरूप आत्म्याशी नाही. तो सदा मुक्तच आहे. त्या वरच्या पंक्तीचा हा खालचा भाव आहे. म्हणजे सांगितलं काय गुरुजींनी की असं असल्यामुळं मिथ्या पदार्थ हा अधिष्ठानाला लाभहानी करत नाही आणि म्हणून तू कितीही शुभाशुभ कर्मे केली तरी ती सर्व यावत कर्म कशी आहेत, प्रातिभाषिक आहेत आणि प्रातिभाषिक असल्यामुळे तो आत्मदृष्टीने काय आहे, अकर्ताच आहे असं आहे. आणि त्याचा भावार्थ असा की ब्रह्माशी अभिन्न जे तुझे आत्मस्वरूप, ब्रह्माशी आपलं आत्मस्वरूप कसं आहे, भिन्न, तर ब्रह्माशी आत्मस्वरूप हे अभिन्न आहे आणि त्याची ठिकाणी म्हणजे ब्रह्माशी अभिन्न असलेल्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी आत्मस्वरूपाहून अत्यंत भिन्न असणारी, आत्मस्वरूपाहून नुसती भिन्न नाही, अत्यंत भिन्न आहेत, काहीच संबंध नसलेली स्थूल शरीरे. स्थूल शरीराचा आत्मस्वरूपाहून अत्यंत भिन्नत्व काय आहे, दृश्यत्वात. स्थूल शरीर आत्म्याहून भिन्न आहे. स्थूल शरीरम आत्मन पृथकत्वम, त्याच्या ठिकाणी हे सिद्ध करायचं. स्थूल शरीराचे म्हणजे कशामुळे, दृश्यत्वात, दृश्य असल्यामुळं आणि जे दृश्य असतं ते त्याच्याहून भिन्न असतं. हे पहा, मला सांगा, घटद्रष्टा घटात भिन्न. हा मी घट पाहिला तर मी म्हणजे घट आहे का, घट नाही. आत्मस्वरूपाहून स्थूल शरीर भिन्न आहे, कारण दृश्यत्वात. म्हणजे आत्मस्वरूपाहून सूक्ष्म शरीर भिन्न आहे, म्हणजे विकारित्वात. त्यापासून होणाऱ्या, मग स्थूल आणि सूक्ष्म शरीरापासून आणि त्यापासून होणाऱ्या ज्या शुभाशुभ क्रिया, त्यापासून काय घडतात, स्थूल आणि सूक्ष्म शरीरापासून शुभाशुभ क्रिया, या क्रियांचाही आणि त्या क्रियांचे फलं, जर शुभ कर्म आणि अशुभ कर्म असतील तर त्यांची फलं काय आहेत, जन्ममरण, स्वर्ग नरक, सुखदुःख ही सर्व क्रियाही आणि त्या क्रियेपासून मिळणारी फलंही. क्रिया मिथ्या आहेत का क्रियेपासून मिळणारी फलंही मिथ्या आहेत, या दोन्हीही मिथ्या आहेत. स्वर्ग नरक सुखदुःख ही सर्व अविद्या कल्पित आहेत. त्या कल्पित सामग्रीने तुझा ब्रह्मभाव मागे केव्हाही बिघडला नव्हता, हो, आणि आताही बिघडलेला नाही आणि पुढेही कधी बिघडलेला नाही. पण तू हे समजून घेता का बिघडल्यासारखा करतोस, असं गुरुजींना सांगायचंय. मागेही कधी बिघडला नाही, आताही बिघडलेला नाही, पुढेही कधी बिघडणार नाही, का असं करतोस, असं गुरुजींना त्याला सांगायचं आहे. आणि पुढेही कधी बिघडणार नाही, तेव्हा नित्य ब्रह्मरूपच आहे. म्हणून तू कसा आहे, तो आत्मा जसा नित्य परब्रह्म स्वरूपच आहे. कोणत्याही काली शरीराचा किंवा शरीर धर्माचा संबंध ब्रह्मरूप आत्म्याशी नाही, तो सदैव मुक्तच आहे, असा गुरुजींनी त्याला बोध केला. म्हणजे त्यांनी शंका काय केली होती की मी पुण्य पापाचा करता आणि सुखदुःखाचा काय आहे, भोगता आहे, आणि या कर्तृत्व आणि भोक्तृत्वाने युक्त असलेला जो आत्मा, त्या आत्म्याचं परब्रह्माशी ऐक्य होणार नाही, अशी केली होती शंका. ते म्हणले आत्म्याचं आणि त्याच्याशी तू सांगतो ते त्याने आत्मायुक्त आहे, आत्म्याची सत्ता आहे पारमार्थिक सत्ता, त्यांची आहे प्रातिभाषिक सत्ता. जरी दिसले तर काय बिघडलंय, घडली कर्माची फलं जरी दिसत असली आपल्या ठिकाणी तरीही त्याचा आपल्याशी काहीही संबंध नाही. आणि संबंध नसल्यामुळं आपला आत्मस्वरूपाचा परब्रह्माशी ऐक्य होण्याला काही याच्यामध्ये बाधा येत नाही. शिष्य म्हणतात, महाराज आत्मा सदा मुक्त ब्रह्मरूप आहे, मग श्रवणादी ज्ञान साधने कशाला सांगितली, काय गरज होती सांगायला. मागेही कधी बिघडला नाही ना आताही बिघडला आत्मभाव नाही आणि पुढेही आत्मभाव बिघडलेला नाही, तर मग तुम्ही श्रवणादी साधने कशाला सांगितली. महाराजांनी एक वाक्य सांगितलेलं इथं फार सुंदर. हां
महाराजांनी एक वाक्य फार सुंदर सांगितलं, शंका समजून घ्या आधी. मग का हो महाराज तुम्ही सांगितलं आत्मभाव तीनही कालात बिघडलेला नाही, मग ज्ञानसाधन शास्त्राने का सांगितली? श्रोतव्या, मंतव्या, निदिध्यासितव्या, वेदाला विरोध, म्हणून आत्मा नित्यमुक्त नाही असा त्याचा गूढ अभिप्राय आहे. तसं महाराजांनी इथं वाक्य सांगितलेलं आहे एक, शास्त्राची चौकट असा कोण असतो? आत्मा नित्यमुक्त आहे असा कोण आहे? ज्ञाता पुरुष आहे. आणि शास्त्राने जी ज्ञानसाधने सांगितली कोणाला सांगितलेले आहेत? अज्ञानाला सांगितलंय. महाराजांनी इथं फार सुंदर वाक्य लिहिलं सांगितलेलं आहे, शास्त्राची चौकट ज्ञात्यास नाही मूर्खास आहे. जो त्यांचं गिऱ्हाईक झालाय त्याच्याकरता ते आहे. म्हटले का हो तुम्ही दुकानामध्ये तंबाखूची पुडी का ठेवली? आम्ही खात नाही. तुम्ही खात नाही पण खाणारे भेटतात म्हणून तर ठेवलेली आहे, खाणारेच नसते तर आम्ही ठेवलीच नसती असं आहे. कोणीतरी वडारणीच्या आळीला जाऊन चोळीचं दुकान टाकेल का? कारण का? त्या घेतच नाही तर टाकायचीच गरज काय आहे? ज्या घेतात तिथं ते दुकान चालत असतं. शास्त्राने ज्ञानसाधने सांगितली, कशाला सांगितली? जर ज्ञान नित्यच आहे प्रत्येकाला हा असा बोधच असता तर शास्त्राने दुकान मांडलंच नसतं. महाराजांनी याच्यावर फार सुंदर वाक्य सांगितलेलं आहे, जर सुरुवातीला शिष्य अहम ब्रह्मास्मी म्हटला असता तर गुरूंनी तरी कशाला जडीत मोड धरली असती, असं महाराजांचं वाक्य आहे. असं आहे. तर मग हे ज्ञानसाधने कशाला सांगितले असा त्यांनी प्रश्न केला. या प्रश्नाचं उत्तर मला वाटतंय आपण उद्या पाहावं. झालेल्या चिंतन सेवेत जे शास्त्र संवादी असेल ते गुरुवर यांचं आहे, म्हणजे शास्त्र विसंवादी असेल ते मात्र माझ्या बुद्धीचे दोष आहेत.